गेल्या शनिवारी या क्रेननं सगळ्या लेंगऱ्या लावलं कामाला. त्याचं झालं असं 2-2:30 वाजता ही क्रेन आलेली एक पाईप उचलायला रोडकडला गटारीचं काम करायला आलेली ही क्रेन पाईप उचलता सतत एका बाजूला कल्टी मारतो. आता या क्रेनने एका अंगावर जी डुलकी घ्यायला चालू केली होती त्याच्यामुळं झालं असं की डांबावरची 2 लाईटच्या तारा खाली आल्या. त्यामुळं गावातली सगळी लाईट बंद झाली. ही गावातली लाईट सगळी मेन लाईन असल्यामुळं पूर्ण लाईट गाव सगळं शांत. बऱ्याच जणांचा खोळंबा झाला. त्यात आता ही क्रेन उचलण्यासाठी दुसरं क्रेन बोलवून घेतलं आणि ही क्रेन उचलण्यासाठी सुद्धा जवळजवळ 2-2.5 तास गेले. जोपर्यंत ही क्रेन एका साईडला झोपलेलं आणि शेजारच्या पिकातनं जायला वाट केलेली. त्यातनं पण छोटी छोटी वाहनं जात होती, टू व्हीलर, कार वगैरे, पण मोठे ट्रक वगैरे काही जात नव्हती. त्यामुळं गावाकडच्या बाजूला आणि विट्याकडच्या बाजूला ह्या ट्रक आणि डंपरची लाईन लागली होती. याला उचलायला दुसरं क्रेन मागून घेतलं आणि अजून क्रेन मागे पाठीमागून येणार होतं. हे दुसरं आणलेलं क्रेन त्या क्रेन हळूहळू उचलत होतं, कारण त्याचा चालक जो होता तो जरा जुना होता, अनुभव होता, त्यामुळे सावकाश उचलत होता. तरी पण हा या क्रेनला उचलता याचं पण टायर मागच्या बाजूनं हळूच उचलत होतं आणि झटका मारत होतं. तर ह्या झटका मारल्यामुळं असं वाटत होतं की आपण इंस्टाग्रामवर ज्या रील बघतोय त्या पद्धतीनं दगड पण तिकडं आणि गोपन पण तिकडं असं काय होतंय का काय असं वाटत होतं. पण नाही, हा जरासा त्यातला ड्रायव्हर चांगला होता. या ऑपरेटरनं एकदम कौशल्याने हे क्रेन व्यवस्थित उभा केलं आणि लेंगरेकरांचं सगळ्यात मोठं संकट दूर केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जवळ गेलो या क्रेनच्या, याचं काय काय आणि किती नुकसान झाले हे बघण्यासाठी. कारण हे क्रेन तर दिसायला नवीनच दिसत होतं आणि तिथे गेल्यावर पण अशीच माहिती समजली की हे क्रेन हे नवीन होतं आणि त्याला जो ऑपरेटर होता तो पण नवीनच होता. आणि नवीन ऑपरेटर म्हणते की आपल्याला सांगायला नको, कारण आपण जरा जास्त अनुभव नसल्यामुळे एखादी मोठी रिस्क घ्यायला जातात. त्याच पद्धतीने त्यानं अंदाज जरा चुकला आणि अंदाज चुकल्यामुळं एवढं मुलकाचं महाग असलेलं क्रेन हे रस्त्यावरच धाराशायी झालं. त्याच्यामुळं नुकसान काय काय झालं तेही आपण बघून घेऊया. त्याचं एक साईडचा दरवाजा पूर्ण चेपला, ऑइल सगळं सांडलं, डिझेल बऱ्यापैकी सांडलं. 1-2 केबल ज्या होत्या ॲक्सेलरेशनच्या केबल ज्या असतात त्या केबल कट झाल्या आणि त्यामुळं एक क्रेन उभा करूनसुद्धा अजून 1 तासभर म्हणजे जवळजवळ अंधार पडेपर्यंत 6-6:30 पर्यंत तिथंच उभं होतं. तोपर्यंत वाहतूक बंदच होती. तिथून जे उभा राहिलेले ट्रक होते ते तसेच वाट बघत होते. त्यांच्या छोट्या मोठ्या गाड्या होत्या त्यांच्यासाठी वाट करून दिली जात होती. पण हे क्रेन चालू झालं पण मागं पुढं घेता येत नव्हतं, कारण ॲक्सेलरेशनचा केबल थोडा पडला.